Welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shrutika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. मालतीची चतुराई. इयत्ता 5वी, माध्यम इंग्रजी, विषय मराठी, घटक क्रमांक 25. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण आपल्या इयत्ता 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील मालतीची चतुराई हा पाठ शिकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मालतीची चतुराई म्हणजे नक्की काय आणि मालतीने काय करामत दाखवली. मालतीची चतुराई. मलण्णा शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मलण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. पहा मुलांनो, किती सुंदर या प्रसंगाची प्रस्तावना केली आहे. मलण्णा शेतावरून घरी आला म्हणजे प्रत्यक्ष जो प्रसंग घडला तो म्हणजे गोठ्यात एकच बैल आणि दुसरा बैल गायब. तर हा प्रसंग सांगण्यापूर्वी त्याला छानशी प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन केलं आहे. मलण्णा शेतावरून घरी आला याचा अर्थ मलण्णा हा शेतकरी होता. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यानंतर त्यांना चारा दिला, पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले म्हणजे जेवून घेतले. मलण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. पहा मुलांनो, फार सुंदर गोष्टी आपल्याला या परिच्छेदात शिकायला मिळत आहेत. ते म्हणजे एक मूल्य, भूतदया. आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही जीव आहे, त्यांनाही भूक लागते आणि त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हे मूल्य आपल्याला इथे शिकायला मिळत आहे. कारण मलण्णांनी काय केलं, त्याने स्वतः जेवण्याआधी आपल्या बैलांना चारा आणि पाणी दिलं. यालाच म्हणतात भूतदया. भूतदया म्हणजे प्राणी मात्रांवरती मनापासून प्रेम करणं, त्यांना जोपासणं आणि त्यांना चांगली वागणूक देणं. त्यानंतर हातपाय धुवून तो घरात गेला म्हणजेच स्वच्छता, हेल्थ आणि हायजीन हे मूल्य आपल्याला इथे शिकायला मिळत आहे. पहा, मलण्णा हा साधा शेतकरी आहे. तो कदाचित शिकलेला सुद्धा नसेल, पण जेवण्याआधी तो हातपाय धुवून मगच घरात जातो. खरंच हे शिकण्यासारखं आहे की नाही? पहा, आता आपण पुढचा प्रसंग पाहू. मलण्णा शेतातून घरी आला. त्याने आपल्या बैलांना गोठ्यात बांधलं, त्यांना चारा पाणी दिलं. तो स्वतः जेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला गोठ्यामध्ये एकच बैल दिसला. दावणीला बांधलेला दुसरा बैल तेथे नव्हता. तो गायब झाला की काय, म्हणजे अदृश्य झाला की काय, असा प्रश्न त्याला पडला. पुढे काय झालं ते पाहूयात. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मलण्णाने घाबरून मालतीला विचारले. मालती ही मलण्णाची बायको आहे.
मालती झटकन बाहेर आली. झटकन म्हणजे लवकर, उशीर न करता. तिलाही या गोष्टीचं नवल वाटले. मलण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मलण्णा डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मलण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? पहा मुलांनो, अगं गोठा म्हणजे जिथे गायी आणि गुरांना बांधलं जातं, म्हणजेच गायी गुरांचा निवारा म्हणजे गोठा हा एक कृत्रिम निवारा माणसं आपल्या पाळलेल्या प्राण्यांना ठेवण्यासाठी तयार करतात. उदाहरणार्थ गायींचा गोठा असतो, म्हशींचा गोठा असतो. अशा प्रकारे आपला दुसरा बैल कुठे गेला असा प्रश्न मलण्णाने आपल्या बायकोला म्हणजेच मालतीला केला. ती बाहेर आली. तिने पाहिले की एकच बैल आहे गोठ्यात. तिलाही त्या गोष्टीचा नवल वाटलं. नवल म्हणजे आश्चर्य. तिला प्रश्न पडला की हे झालं कसं, हे घडलं कसं असेल? मलण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. बालमित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्यांना त्यांचे बैल हे जीवाहून जास्त प्यारे असतात, जीवाहून जास्त ते किमती असतात. त्यामुळे बैल हरवला म्हटल्यावर दोघं, मलण्णा आणि त्याची बायको मालती, गावभर बैलाला शोधत फिरले, खूप हिंडले. पण शोध घेऊनही बैल काही त्यांना सापडला नाही. दोघेही खूप थकले म्हणजे टायर्ड झाले. ते घरी आले. आता काय करायचं? बैल कोठे गेला असेल असा त्यांना प्रश्न पडला. आता गोठ्यात एकच बैल राहिला होता आणि त्या एका बैलाचा वापर करून आपण शेती कशी करणार, आपण नांगरणी कशी करणार असा प्रश्न पडल्यावर मलण्णा डोक्याला हात लावून बसला. म्हणजे तो विचारात पडला की आता मी पुढे काय करू? 3-4 दिवस गेले. मलण्णा मालतीला म्हणाला, बघा 3 आणि 4 दिवस गेले म्हणजे 4-5 दिवसांनंतर मलण्णाला असं वाटलं, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करूयात. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? पहा मुलांनो, एका बैलाचा वापर करून नांगरणी करणं आणि शेतात उत्पन्न घेणं फार कठीण आहे. त्यामुळे आपल्या हरवलेल्या बैलाची वाट बघून त्याचा शोध घेऊन थकलेल्या दोघं नवरा बायकोनी म्हणजेच मलण्णा आणि मालतीने असं ठरवलं की आपण दुसरा बैल घ्यायचा. कुठे घ्यायचा तो बैल? तर तालुक्याला जाऊन तिथे गुरांचा जो बाजार भरतो तिथून एक बैल खरेदी करून आणायचा. खरेदी करायचा म्हणजे पैसे देऊन विकत घ्यायचा. पुढे काय झालं पाहूया मुलांनो. दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. पहा मुलांनो, मालती आणि मलण्णा दोघे तालुक्याला बैल विकत घेण्यासाठी पोहोचले. तिथे गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री म्हणजे
तेथे पैसे देऊन बैलांना विकलं जात होतं आणि मोठ्या प्रमाणात तेथे जमलेले शेतकरी बैलांना विकत घेत होते. सुरू होती म्हणजे तिथे हा खरेदी आणि विक्रीचा व्यवहार चालू होता. तो बाजारच गुरांना विकत घेण्यासाठी तेथे होता. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत, जोडीला जोड म्हणजे त्याला मॅच होईल असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. आहे ना आश्चर्य? तालुक्याला एवढ्या मोठ्या बाजारात मालतीने आपला बैल बरोबर ओळखला आणि तो हरवलेला बैल तिला दिसल्याबरोबर तिने काय केलं? ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले म्हणजे प्रेमाने थोपटले, जवळ घेतले, त्याला प्रेम केलं. या माणसाने आमचा बैल चोरला. आता हे मालतीच्या तोंडचे शब्द आहेत, हे तिचे तोंडचं वाक्य आहे. नक्कीच आपल्याला जर माहित नसेल की आपला बैल कुठे गेला, शोधून सापडला नाही आणि तो अचानक तालुक्याच्या गावाला सापडतो म्हटल्यावरती कोणालाही वाटेल की आपला बैल चोरला. असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आरडाओरडा म्हणजे तिने माणसं गोळा केली आणि तिने आरोप केला की तिने आरडाओरडा करायला सुरुवात केला आणि तिने असा आरोप केला की या माणसाने आमचा बैल चोरला आहे. पुढे काय घडलं ते पाहूयात. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे. असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. पहा मुलांनो, तालुक्याच्या बाजारात मलण्णा आणि मालतीला आपला बैल सापडला आणि तो बैल सापडल्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला. त्याबरोबर बैल चोरणारा माणूस मनात घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. असं का घडलं असेल? कारण बैल चोरल्यानंतर त्या चोराला कदाचित ही अपेक्षा नव्हती असेल की या बैलाचे खरे मालक इतक्या लवकर आपल्या समोर येतील. तुमचा बैल मी कशाला घेऊ? पहा, एक तर बैल चोरला, त्यावर खरे मालक समोर आल्यावर हा माणूस उलट त्यांच्याशी भांडू लागला. हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे. असा तो कांगावा करू लागला. कांगावा म्हणजे खोटं ढोंग करू लागला, खोटं वागू लागला आणि सांगू लागला की तुमचा बैल मी चोरला नाही, तर हा मुळात माझाच बैल आहे आणि मी त्याला लहानाचा मोठा केला आहे. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. साहजिकच आहे, असा आरडाओरडा झाल्यानंतर आजूबाजूला जितके खरेदी करण्यासाठी आलेली माणसे होती, जे बघे होते, त्यांनी गर्दी केली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. सहजासहजी म्हणजे इझिली. मालती ही चतुर होती, हुशार होती. तिच्या हे लक्षात आलं की हा अट्टल चोर दिसतो आहे, तो असा ऐकणार नाही आणि तो सहज आपला बैल देणारही नाही. कारण आपला गुन्हा मान्य करायच्या ऐवजी तो मालतीशी भांडू लागला, खोटं बोलू लागला.
काहीतरी युक्ती केली पाहिजे. युक्ती म्हणजे ट्रिक. मालतीच्या लक्षात आलं की हा चोर आपला बैल सहज देणार नाही, त्यामुळे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपला बैल आपल्याला पुन्हा मिळवता येईल. तेव्हा तिने एक युक्ती लढवायची ठरवली. तिला एक युक्ती सुचली. तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? डावा की उजवा? अधू असणे म्हणजे कमजोर असणे. मालतीने काय केलं? आपला हात त्या बैलाच्या डोळ्यांवर धरला आणि चोराला विचारले की या बैलाचा डावा डोळा अधू आहे की उजवा डोळा अधू आहे? अधू आहे म्हणजे कमजोर आहे. मालतीने चोराला हा प्रश्न विचारला. तेव्हा चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. बैलाच्या डोळ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला चोराने पटकन उत्तर दिले, कारण तो खोटं बोलत होता. त्याने विचारच केला नाही की आपल्याला याबद्दल काही माहित नाही. कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं आपल्याला याच्यामध्ये अडकवू शकतं. पण त्याने पटकन म्हटलं की माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. पुढे काय झालं ते पाहूया. नक्की ना, बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलण्णा आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. पहा मुलांनो, जेव्हा चोराने या बैलाचा डावा डोळा अधू आहे असं मान्य केलं, तेव्हा मालती काय म्हणाली? नक्की ना, नक्की म्हणजे आर यू शुअर? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा आहे. पहा, चोराला त्याच्याच खोटारडेपणामध्ये अडकवत चालली आहे मालती. त्याने जे खोटे बोलले त्यालाच अनुषंगून पुढचं वाक्य मालतीने म्हटलं की तू बोलतोयस त्याप्रमाणे हा बैल माझा आहे. त्यानंतर चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. पहा मुलांनो, चोरून आणलेल्या बैलाचे खरे मालक मालकीण समोर आल्यावरती आधीच चोर मनात घाबरला होता की आता आपण पकडले जाणार. नंतर जेव्हा गर्दी जमली आणि त्याला उलटसुलट प्रश्न केले मालतीने, तेव्हा तो मनात अधिक घाबरला आणि त्याच्या मनात अधिक गोंधळही निर्माण झाला आणि त्याला सुचेना की आपण काय बोलावं. त्यामुळे तो त्याला वाटेल तशी पटापट उत्तरं देऊ लागला. जेव्हा मालतीने म्हटलं की डावा डोळा जर अधू आहे असं तू म्हणतोस तर हा बैल माझा, त्यावर त्याने पुन्हा विचार केला, कारण त्याला बैल सोडवत नव्हता. त्याच्या मनात विचार आला, या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. मग तो काय म्हणतो? नाही नाही, माझा बैल ना उजव्या डोळ्यानं अधू आहे. त्याने त्याचं वाक्य बदललं. आता तो म्हणत आहे की माझा बैल उजव्या डोळ्याने अधू आहे. उजवा डोळा म्हणजे राईट साईडचा डोळा. चोर पटकन म्हणाला, बघा, तो इतका कन्फ्यूज झाला आहे, त्याच्या मनात इतका गोंधळ निर्माण झाला आहे की तो पटकन उत्तर देतोय. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला.
जेव्हा त्याने डाव्या डोळा अधू असल्याबद्दल सांगितलं तेव्हा मालती म्हणाली, मग हा बैल माझा आहे. जेव्हा त्याने त्याचं वाक्य बदललं आणि तो म्हणाला, या बैलाचा उजवा डोळा अधू आहे, तेव्हा तर मालतीची खात्री पटली की हा चोरच आहे आणि ह्याने आपला बैल चोरूनच आणला आहे. तेव्हा मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला घेतला आणि ती काय म्हणाली, अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत. म्हणजे बैल आणि चोरी केलेला चोर या दोघांना आपल्या चतुराईने मालतीने हेरलं आणि तिने चोरी त्याचा खोटारडेपणा लोकांसमोर आणला. मालतीने असे म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. चोराची भंबेरी उडाली म्हणजे काय? तो कन्फ्यूज झाला. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. म्हणजे सर्व लोकांना कळलं की हा कोणी बैलाची विक्री करायला आलेला सौदागर नाही, तर हा एक चोर आहे जो लोकांची गाई गुरं चोरतो आणि ती विकून पैसे कमवतो. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. खरंच मालती फारच चतुर आहे. आणि त्यांनी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलण्णा आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. पहा किती छान प्रसंग आहे. या प्रसंगात प्रामाणिकपणाने वागणारे मालती आणि मलण्णा आणि दुसरीकडे खोटं वागणारा हा चोर, या दोघांनी आपल्याला एक छान मूल्य दिलं आहे. ते म्हणजे कितीही वाईट वेळ आली तरी चोरी करू नये, कारण चोरी आणि खोटारडेपणा नेहमी उघडकीस येतोच, तो लपून राहत नाही. त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे वागावं आणि चोरी करू नये. चला मुलांनो, वेळ झाली शब्दार्थ समजून घेण्याची. चला, या पाठात आपण शिकलेल्या सर्व नवीन शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. पहिला शब्द आहे थकून जाणे. थकून जाणे म्हणजे खूप दमणे. थकून जाणे असा शब्द वापरला आहे कारण मलण्णा हा एक शेतकरी आहे. तो शेतात खूप काबाड कष्ट करतो आणि त्यामुळे तो दररोज थकतो. आपणही आपल्या मराठीच्या वहीत शब्दांचे इंग्रजी अर्थ लिहून घ्या. पहिला शब्द आहे थकून जाणे. थकून जाणे म्हणजे टू गेट टायर्ड. आता आपण दुसरा शब्द पाहूया. डोक्याला हात लावणे म्हणजे विचारात पडणे. मलण्णा आता शेती कशी करायची, आपल्याकडे ते एकच बैल राहिला आहे, या विचाराने डोक्याला हात लावून बसला. तर डोक्याला हात लावणे डोक्याला हात लावणे म्हणजे विचार करणे, टू थिंक. आता पुढचा शब्द आहे अंजारणे गोंजारणे. अंजारणे गोंजारणे म्हणजे प्रेमाने थोपटणे. प्रेमाने थोपटणे मीन्स पॅटिंग विथ लव.
अंजारणे, गोंजारणे, अंजारणे, गोंजारणे या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. आता चौथा शब्द पाहूया, तो आहे कांगावा करणे. कांगावा करणे म्हणजे खरे बोलण्याचा आव आणणे, म्हणजे अशी ॲक्टिंग करणे, असा अभिनय करणे आणि अभिनयातून दाखवून देणे की आपण जे काही बोलत आहोत ते सत्य आहे, ते खरे आहे. कांगावा करणे. कांगावा कांगावा करणे means pretending to be truthful. Pretending to be truthful. पुढचा शब्द आहे सहजासहजी, म्हणजे त्रास न होता. सहजासहजी म्हणजे इझिली असा त्याचा अर्थ आहे. सहजासहजी इंग्रजीत आपण त्याला म्हणू इझिली. हा चोर काही आपल्याला सहजासहजी म्हणजे इझिली आपला बैल मिळू देणार नाही याची खात्री मलण्णा आणि मालतीला झाली होती, म्हणून त्यांनी युक्ती लढवायचं ठरवलं. पुढचा शब्द आहे भंबेरी उडणे, म्हणजेच खूप गोंधळून जाणे. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं अर्थात म्हणायचं टू बी कन्फ्युज्ड. भंबेरी उडणे. उडणे या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. भंबेरी उडणे म्हणजे खूप गोंधळून जाणे, टू बी कन्फ्युज्ड. पुढचा शब्द आहे लबाडी. लबाडी म्हणजे खोटेपणा, खोटारडेपणा आपण ज्याला म्हणतो, फ्रॉड्युलन्स. तर अशा प्रकारे आपण सर्व शब्दांचा अर्थ जाणून घेतला आहे. आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. चला, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ. मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? मालतीला नवल वाटले हा संदर्भ कुठला आहे? जेव्हा गोठ्यात एकच बैल आहे, दुसरा बैल कुठे दिसत नाही हे तिने पाहिलं, तेव्हा तिला त्याचं नवल वाटलं की बैल जाणार कुठे, कुठे गेला असेल, असं या गोष्टीचं तिला नवल वाटलं. उत्तर लिहूया. आपला दुसरा बैल कुठे गेला या गोष्टीचे मालतीला नवल वाटले, असं उत्तर आपण लिहायचं आहे. आपला दुसरा बैल कुठे गेला या
गोष्टीचे मालतीला नवल वाटले. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, मलणना डोक्याला हात लावून का बसला? मुलांनो, आपण पाहिलं की मलणना डोक्याला हात लावून बसला म्हणजेच तो विचारात पडला. काय बरं उत्तर आहे याचं? आता एक बैल हरवला आणि गावभर शोधून दुसरा बैलही सापडला नाही. म्हणजेच त्याचा एक बैल हरवला होता, त्याला त्याने शोधलं, त्याच्याकडे एकच बैल राहिला होता आणि त्या एका बैलाला घेऊन आपण इथून पुढे शेती कशी करणार आहोत याचा ताण आला त्याच्या मनावर आणि तो कपाळाला हात लावून बसला म्हणजे विचार करू लागला. या प्रश्नाचं उत्तर आपण लावूया. गावभर शोधून बैल काही सापडला नाही म्हणजेच गावभर शोध घेतला. सोप्या शब्दात लिहूया. गावभर शोध घेतला पण बैल सापडला नाही. हा झाला त्याचा संदर्भ. आणि आता पुढचा भाग म्हणजे काय? गावभर शोधून बैल सापडला नाही. एका बैलाने शेती कशी करायची म्हणून मलणना डोक्याला हात लावून बसला. पुढचा प्रश्न पाहूयात. बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बैलाचा खरा मालक आणि मालकीण अचानक समोर आले म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. उत्तर बैलाचे खरे मालक अचानक समोर आले म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. आता पुढचा प्रश्न पाहूया. मालतीने युक्ती करायचे का ठरवले? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मालतीच्या लक्षात आले की हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले. उत्तर लिहूया.
मालतीच्या लक्षात आले की हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. म्हणून मालतीने युक्ती करायचे ठरवले. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मालतीने कोणती युक्ती केली? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मालतीने काय युक्ती केली ते. उत्तर लिहूया. मालतीने काय केलं तर मालतीने चोराला प्रश्न विचारले, त्यामुळे चोर गोंधळला आणि त्याची लबाडी उघडकीस आली. मालतीने चोराला उलट-सुलट प्रश्न विचारले. त्यामुळे चोर गोंधळला आणि त्याची लबाडी उघडकीस आली. ही युक्ती मालतीने केली. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, चोराची भंबेरी का उडाली? बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे सत्य समोर आल्यावर चोराची भंबेरी उडाली. उत्तर लिहूया. बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत हे सत्य समोर आले आणि चोराची लबाडी उघडकीस आली. म्हणून चोराची भंबेरी उडाली. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे लिहून झालेली आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात मुलांनो.
चला मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 2 रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा हा प्रश्न सोडवणार आहोत. आपण वाक्य वाचूयात. मालती टिंबटिंब बाहेर आली. या वाक्यात आपल्याला ही गाळलेली जागा भरायची आहे. मालती झटकन बाहेर आली. पुढचं वाक्य वाचूया. एका बैलावर टिंबटिंब कशी करायची? या प्रश्नाचं उत्तर आहे एका बैलावर नांगरणी कशी करायची. वाचूया. तेवढ्यात मालतीला त्यांचा टिंबटिंब बैल दिसला. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. वाचूयात. बैलाभोवती लोकांची टिंबटिंब जमली. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. आता वाचूया. सगळ्यांनी मालतीच्या टिंबटिंब कौतुक केले. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न वाचूयात. मुलांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे. पटकन, झटकन यांसारखे आणखी शब्द लिहा. पटकन आणि झटकन या 2 शब्दांसारखे आणखी आपण काही शब्द लिहू. उदाहरणार्थ चटकन, दोन मटकन, तीन सटकन, आणि 4 खटकन. तुम्ही आणखी शब्दांच्या इथे जोड्या लिहू शकता. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे. आरडाओरडा, सहजासहजी हे जोड शब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा. तर आरडाओरडा आणि सहजासहजीने सुरू होणारे जे वाक्य आहेत पाठातली, त्यातलं एक वाक्य आपण लिहूयात. आता वाक्य असं आहे. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तर हे झालं एक वाक्य. आता आपण दुसरं वाक्य लिहिणार आहोत. ते म्हणजे वाक्य क्रमांक 2 आहे. सहजासहजी असा शब्दप्रयोग झालेलं वाक्य पाठात कोणतं आहे? सहजासहजी हे वाक्य कुठे आले आहे? तर जेव्हा मालतीच्या लक्षात आलं की हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही, तेव्हा तिने युक्तीचा वापर केला, युक्ती लढवली. तर त्या संदर्भातलं वाक्य आहे ते आपण लिहूया. हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही.
नाही. तर अशा प्रकारे जोडशब्द असलेली पाठातली वाक्य आपण लिहिली. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा. आपण अशाच एका चतुरपणाची गोष्ट वाचणार आहोत, एक प्रसंग पाहणार आहोत. माझा अनुभव. एके दिवशी मी विनिताच्या घरी गेले होते. आम्ही दोघी गच्चीत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात विनिताच्या आईने हाक मारली. आम्ही दोघी घरात आलो. काकू म्हणाल्या, इथे गप्पा मारण्यापेक्षा भाजी आणायला जा आणि जाताना गप्पा मारा. पिशव्या व पैसे घेऊन आम्ही दोघी भाजी आणायला निघालो. आम्हाला खूप गप्पा मारायच्या होत्या. आम्ही दोघी जवळच्या भाजीवालीकडे गेलो. भाजी घेतली व परत निघालो. सायंकाळचे 7 वाजलेले. प्रत्येकजण घरात काम करण्यात गुंतलेला. टीव्हीचा जोरजोराने आवाज येत होता. रस्त्यावर कोणीही नव्हते. कोणत्या तरी बंगल्यातील 2 मोठे कुत्रे बाहेर फिरत होते. त्या कुत्र्यांनी आम्हाला दोघींना पाहिले. कमरे इतके उंच आणि खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालेले ते कुत्रे आमच्या जवळ आले. अंगाला चाटू लागले. पिशवीत डोकावून पाहू लागले. आमच्या अंगाचा थरकाप झाला. घाबरून दोघींच्या हातातील पिशव्या खाली पडल्या. पिशवीतील कांदे, बटाटे, फ्लॉवर, कोबी, चेंडूसारखे घरंगळत रस्त्यावर पडले. दोन्ही कुत्रे पायांनी त्यांच्याशी खेळू लागले. जणू काही ते चेंडूशीच खेळत होते. नंतर त्यातला एक कुत्रा आमच्याजवळ आला. गुडघ्यावर 2 पाय ठेवून गुरगुरू लागला. आमची बोलतीच बंद झाली. मोठ्याने कोणाला हाकही मारता येईना. भीतीने तोंडातून शब्दच फुटत नव्हता. ते दोन्ही कुत्रे आमच्या भोवती फिरत होते. आम्ही मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होतो. तेवढ्यात मला एका बंगल्याच्या गच्चीत एक काका दिसले. त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले. ते आत गेले आणि त्यांनी कुत्र्यांच्या मालकाला फोन केला. त्या कुत्र्यांचे मालक बंगल्यातून बाहेर आले. तुम्हाला कुत्रे चावले वगैरे नाहीत ना? घाबरू नका, असे म्हणत त्यांनी दोन्ही कुत्र्यांना आत नेले आणि आमच्या जीवात जीव आला. त्यांनी आमची माफी मागितली. ज्या काकांनी आम्हाला गच्चीतून पाहिले होते ते आमच्या जवळ येऊन चौकशी करू लागले. कुत्र्यांनी तुम्हाला काही केलं नाही ना? पण कुत्रे पाहूनच आम्ही घाबरलो, असे त्यांना सांगून आम्ही जमेल तेवढी भाजी पिशवीत भरली आणि घरी आलो. घरी आल्यावर काकूंना हा प्रसंग सांगितला. त्याही घाबरल्या. विनिताचा भाऊ हसून म्हणाला, अगं, तुम्ही काय गप्पा मारता ते ऐकायला ते कुत्रे आले होते. घाबरायचं कशाला? अन घरात एकच हशा पिकला. तर हा सुद्धा एक अनुभव होता 2 मुलींच्या चतुरपणाचा आणि धाडसीपणाचा. चला मुलांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द पाठात शोधून लिहा. सर्वात प्रथम आपण हे शब्द वाचूयात. अ. खरेदी, आ. लहान आणि ई. डावा. आता मुलांनो, आपण या तीनही शब्दांचे विरुद्ध अर्थी शब्द लिहिणार आहोत. खरेदी करणे म्हणजेच परचेस करणे.
खरेदी विरुद्ध विक्री. विक्री करणे म्हणजे सेल करणे. लहान, लहान विरुद्ध मोठा. डावा, डावा डोळा उजवा डोळा असा संदर्भ या पाठात आला आहे. उजवा. अशा प्रकारे विरुद्ध अर्थी शब्द पाठात जे आलेले आहेत ते आपण लिहिलेले आहेत. आता पाहूया प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये खालील शब्द तसेच लिहा असे सांगितलेले आहे. त्यामुळे आपण हे शब्द तसेच्या तसे लिहून त्याचा सराव करू. पहिला शब्द आहे दोन्ही. दोन्ही म्हणजे बोथ. पुढचा शब्द आहे गोष्टी. विक्री. मुलांनो, मी थेट स्क्रीनवर लिहित असल्या कारणाने अक्षरावरच्या शिरोरेषा ज्या आहेत त्या तिरक्या जात आहेत. तुम्ही मात्र वहीमध्ये स्वच्छ अक्षरात लिहायचे आहे. पुढचा शब्द आहे निरीक्षण. पुढचा शब्द आहे गर्दी आणि त्यापुढचा शब्द आहे स्त्री. वाचनाचा आणि लेखनाचा सराव व्हावा म्हणून तुम्ही हे सर्व शब्द किमान 5 वेळा लिहिणार आहात. आता आपण पुढे वळूयात. मुलांना वेळ झाली गृहपाठाची. गृहपाठात तुम्ही एक उपक्रम करायचा आहे. आतापर्यंतच्या पाठात आलेले जोड शब्द शोधा. ते माझा शब्दसंग्रह अशा वहीत लिहा. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.